या कायद्यातल्या काही महत्त्वाचे जे आहेत ते MCQज आपण बघूया. टोटल 54 MCQज याच्यामध्ये आपण कवर केले आहेत ह्या भागामध्ये. बघा, तर पहिला MCQ काय असू शकतो. पहिला जो प्रश्न आहे तो महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 केम इंटू फोर्स फ्रॉम व्हिच डेट. कधीपासून हा ॲक्ट जो आहे तो अंमलात आलेला आहे. तर त्याचे उत्तर 31 मार्च 1999 असं आहे. बाकी 4 ऑप्शन दिलेले असतील, त्यापैकी आपल्याला 31 मार्च 1999 हे करेक्ट आन्सर आहे. करेक्ट आन्सर आपण या प्रश्नाच्या खालीच दिलेलं आहे. तर आपण पॉज करून ते प्रत्येक प्रश्न आणि त्याचं आन्सर बघू शकता. नंतर महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 अप्लाइज टू व्हिच ऑफ द फॉलोइंग. आता हा कुठं अप्लाय केला जातो. मुंबई, एंटायर इंडिया, ओनली मुंबई, एंटायर महाराष्ट्र स्टेट किंवा अर्बन एरिया ऑफ महाराष्ट्र. तर त्याचं उत्तर एंटायर स्टेट ऑफ महाराष्ट्र असं असल्यामुळं सी हे जे ऑप्शन याच्यामध्ये. व्हिच अथॉरिटी हॅज ज्युरिस्डिक्शन अंडर द रेंट कंट्रोल ॲक्ट फॉर डिसाइडिंग डिस्प्यूट्स. तर डिस्प्यूट डिसाईड करण्यासाठी कुठल्या अथॉरिटीला यामध्ये ज्युरिस्डिक्शन दिलेलं आहे, कुठल्या अथॉरिटीला पॉवर्स आहेत. तर ते आहे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन आणि सिनियर डिव्हिजन. हे सिव्हिल जज दोन आहेत. तर ते वेगवेगळ्या एरियानुसार त्यांचं जे आहे तर ते कोर्ट बदलतं. तर याच्यामध्ये सिव्हिल जज, सिनियर आणि ज्युनियर डिव्हिजन दोन्ही पण यामध्ये अथॉरिटी आहेत त्यांना. व्हॉट इज द मॅक्झिमम परमिसिबल इन्क्रीज इन द रेंट आफ्टर रिपेअर अंडर द ॲक्ट. परमिसिबल इन्क्रीजेस किती आहेत ॲक्टमध्ये. एखाद्या वेळेस रिपेअर्स जर लँडलॉर्डने करून दिले असेल तर 15%, 15% जे ते स्टँडर्ड रेंट हा असा इन्क्रीज करता येऊ शकतो. तर ते परमिसिबल इन्क्रीजेस याच्यामध्ये आहेत. अंडर द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट व्हॉट इज द मिनिमम नोटीस पिरियड रिक्वायर्ड फॉर इव्हिक्शन. इव्हिक्शनसाठी कमीत कमी किती दिवसाची नोटीस द्यायची आहे. तर ते 30 दिवसाची नोटीस द्यायची आहे. 30 दिवसाच्या नोटीसशिवाय लँडलॉर्ड एखाद्या टेनंटला इव्हिक्ट करू शकत नाही किंवा त्याला घराबाहेर काढू शकत नाही. त्यानंतर 6वा प्रश्न. अ लँडलॉर्ड कॅन इव्हिक्ट अ टेनंट ऑन द ग्राउंड ऑफ बोनाफायडे रिक्वायरमेंट फॉर ओन यूज अंडर व्हिच सेक्शन. तर स्वतःच्या वापरासाठी एखाद्या टेनंटला बाहेर काढायचं असेल किंवा त्याला इव्हिक्ट करायचं असेल तर ते सेक्शन 13(1)G नुसार लँडलॉर्ड त्याला 30 दिवसाची नोटीस देऊन बाहेर काढू शकतो किंवा त्याला त्या प्रिमाइसपासून मुक्त करू शकतो. व्हिच सेक्शन डील्स विथ द प्रोटेक्शन अगेन्स्ट इव्हिक्शन फॉर टेनंट पेइंग रेंट रेग्युलरली. तर सेक्शन 12 जर रेग्युलर रेंट पे करत असेल तर त्या टेनंटला बाहेर काढता येणार नाही किंवा त्याला इव्हिक्ट करता येणार नाही लँडलॉर्डला. कॅन अ लँडलॉर्ड इन्क्रीज द रेंट आर्बिट्ररीली अंडर दिस ॲक्ट. आर्बिट्ररी इन्क्रीज करता येते का. तर नाही. ओनली ॲज पर द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट. या कायद्याच्या प्रोव्हिजन्सनुसारच त्याला जे रेंटमध्ये इन्क्रीज करायचं तर ते ह्या प्रोव्हिजन्सच्या कंप्लायन्स करूनच करावं लागणार आहे. टेनन्सी क्रिएटेड आफ्टर द कमेन्समेंट ऑफ द ॲक्ट इज गवर्न बाय. तर ती कशाने गव्हर्नमेंट केली जाते. रिटर्न ॲग्रीमेंट अँड रजिस्ट्रेशन. आणि ती जबाबदारी कोणाची आहे तर ती लँडलॉर्डची जबाबदारी आहे की त्याने रिटर्न ॲग्रीमेंट टेनंटकडून करून घेतलं पाहिजे. तर टेनन्सी क्रिएटेड आफ्टर द कमेन्समेंट ऑफ दिस ॲक्ट इज गवर्न बाय दी रिटर्न ॲग्रीमेंट अँड रजिस्ट्रेशन. त्यानंतर इफ अ टेनंट डाईज हू कॅन कंटिन्यू टू ऑक्युपाय द प्रिमायसेस ॲज टेनंट. जर टेनंटचं जे आहे तर त्याची डेथ झाली असेल तर टेनंटचे हेअर्स जे की त्याच्यासोबत राहायला होते त्यावेळेस, द हेअर्स नॉर्मली रिसाइडिंग विथ द टेनंट, टेनंटसोबत राहणारेच त्याचे हेअर्स जे आहेत तर ते त्या प्रिमायसेसला कंटिन्यू करू शकतात, कंटिन्यू टेनंट म्हणून त्याचा वापर करू शकतात. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ स्टँडर्ड रेंट ॲज पर द ॲक्ट. ॲक्टनुसार स्टँडर्ड रेंटची डेफिनेशन काय आहे तर रेंट फिक्स बाय कोर्ट अंडर दिस ॲक्ट. कोर्टाने या कायद्याच्या अंतर्गत जे काही रेंट फिक्स केलेलं आहे का तर त्याला स्टँडर्ड रेंट असं म्हणावं लागणार आहे. त्यानंतर 12वा प्रश्न बघा. कॅन अ टेनंट सबलेट द प्रिमायसेस विदाऊट लँडलॉर्ड्स कन्सेंट. लँडलॉर्डच्या कन्सेंटशिवाय टेनंट ते जे प्रिमाइस आहे तर तो सबलेट करू शकतो का तर नाही. ओनली विथ द प्रायर रिटर्न कन्सेंट ऑफ द लँडलॉर्ड. लँडलॉर्डने जर रायटिंगमध्ये कन्सेंट दिली असेल तरच त्या ठिकाणी तो सबलेट करू शकतो, अदरवाईज सबलेट करता येणार नाही. द ॲक्ट डज नॉट अप्लाय टू प्रिमायसेस बिलॉंगिंग टू व्हिच ऑफ द फॉलोइंग. आता कुठल्या जे प्रिमायसेस किंवा कुठल्या अशा प्रॉपर्टीज आहेत की ज्याला हा ॲक्ट लागू होत नाही तर त्यामध्ये गव्हर्नमेंट और लोकल अथॉरिटीजकडे असलेले प्रॉपर्टीज किंवा त्यांच्याकडे असलेल्या बिल्डिंग जे आहेत तर त्यांना हा ॲक्ट लागू होत नाही. याच्यानंतर व्हॉट इज द टाईम लिमिट ऑफ फायलिंग अँड अपील अगेन्स्ट दी ऑर्डर ऑफ द रेंट कोर्ट. आता कोर्टाच्या ऑर्डरच्या अगेन्स्ट अपील फाईल करायचं असेल तर 30 दिवसामध्ये ते अपील फाईल करावं लागणार आहे रेंटच्या बाबतीत जर एखादा डिस्प्यूट क्रिएट झाला असेल तर. विच ऑफ द फॉलोइंग इज अ व्हॅलिड ग्राउंड फॉर एव्हिक्शन अंडर दी ॲक्ट. आता ॲक्टच्या अंतर्गत कुठला आहे. टेनंट हॅज बिल्ट इलिगल कन्स्ट्रक्शन
ऑन रेंटेड प्रिमायसेस. आता याच्यामध्ये दिलेले ऑप्शन्स बघा काय. टेनंट इज अनमॅरिड, टेनंट रिफ्युजेस टू पे वॉटर बिल, टेनंट हॅज बिल्ट इलिगल कन्स्ट्रक्शन ऑन रेंटेड प्रिमायसेस, टेनंट हॅज नॉट रिन्यूड आधार कार्ड. तर हे बाकीचे सगळे त्यापैकी टेनंट जर इलिगली काही कन्स्ट्रक्शन केलं असेल त्या प्रिमायसेसवर तर त्या कंडिशनमध्ये जे आहे तर त्याला इव्हिक्ट केलं जाऊ शकतं आणि त्याला तो जो रेंट ॲग्रीमेंट आहे तो कॅन्सल केला जाऊ शकतो. इज देअर एनी प्रोव्हिजन फॉर टेम्पररी ॲकोमोडेशन टू टेनंट ड्युरिंग रिडेव्हलपमेंट. तर रिडेव्हलपमेंटच्या वेळेस त्याला काही टेम्पररी ॲकोमोडेशनचा इथं काही प्रोव्हिजन आहे का. तर येस, अंडर रिडेव्हलपमेंटच्या गाईडलाईन्स जे आहेत तर त्याच्यानुसार त्याला हा प्रश्न आपल्याला सहसा विचारला जाऊ शकणार नाही, परंतु तो प्रश्न आपण घेतलेला आहे की रिडेव्हलपमेंटच्या गाईडलाईन्स काय तर ते आपल्याला या सिलेबसला नसल्यामुळे त्याचा काही एवढा विषय येणार नाही. पण तरीही आहे का काही तर आहे. येस, त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंटच्या गाईडलाईन्सनुसार अकोमोडेशन टेनंटला मिळणार आहे. व्हॉट इज द पनिशमेंट फॉर चार्जिंग एक्सेस रेंट दॅन परमिटेड अंडर दिस ॲक्ट. तर पनिशमेंट काय आहे. एक्सेस रेंट जर चार्ज केलं असेल तर 3 महिने आणि फाईन किंवा 2. हे आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत पनिशमेंट्स. तर 3 महिने आणि फाईन जर एक्सेस रेंट चार्ज केला असेल तर. त्यानंतर काय. टेनंट हु इज इव्हिक्टेड ऑन द ग्राउंड ऑफ लँडलॉर्ड्स बोनाफाईड नीड इज एंटायटल्ड टू रिइन्स्टेट आफ्टर रिकन्स्ट्रक्शन. तर कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर परत त्याला त्या प्रिमाइसमध्ये त्याला पोझिशन दिलं पाहिजे. यासाठी तो जो आहे तो एंटायटल आहे टेनंट. लँडलॉर्डला जर त्याने बोनाफाईड नीड असेल आणि त्या कंडिशनमध्ये तर त्याला परत रिकन्स्ट्रक्शन केलेल्या एरियामध्ये त्याला परत येता येईल. आता 19 आहे बघा. व्हॉट हॅपन्स इफ टेनंट फेल्स टू पे रेंट फॉर मोर दॅन 6 months विदाउट सफिशियंट कॉज. जर कुठल्याही कारणाशिवाय जर 6 महिन्यापर्यंत हे केलं जाणार नाही, टेनंटने जर रेंट दिला नाही, तर त्यावेळेस इव्हिक्शनच्या जे प्रोसिडिंग आहेत त्या इनिशिएट करण्याचा अधिकार लँडलॉर्डला असणार आहे. लायसन्सी अंडर द ॲक्ट रेफर्स टू. या कायद्याखाली लायसन्सी म्हणून कोणाला म्हटलं जाते तर बघा, पर्सन परमिटेड टू रिसाईड विदाउट टेनन्सी. जो टेनन्सीचे ॲग्रीमेंट नसतानासुद्धा लँडलॉर्ड त्याला राहण्यासाठी जर परमिट करत असेल तर त्याला लायसन्सी असं म्हटलं जातं आहे. एखाद्या वेळेस रेंट ॲग्रीमेंट कॅन्सल झाल्यानंतर तो टेनंट कंटिन्यू करतो तर त्यावेळेस तो लायसन्सी असतो. लायसन्स ॲग्रीमेंट मस्ट बी कसं असलं पाहिजे. रजिस्टर्ड अंडर सेक्शन 55. तर सेक्शन 55 खाली ते रजिस्टर असलं पाहिजे लायसन्स ॲग्रीमेंट. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग बेसिक ॲम्युनिटीज लाईक वॉटर अँड सॅनिटेशन. तर वॉटर सॅनिटेशनसाठी टेनंट, म्युन्सिपॅलिटी, लँडलॉर्ड, गव्हर्नमेंट यापैकी बघा लँडलॉर्ड हा जो आहे तर तो रिस्पॉन्सिबल आहे. त्याने सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ पगडी सिस्टम रेफर्ड टू अंडर दिस ॲक्ट. पगडी सिस्टीम काय तर रेंटल सिस्टम विथ नॉन रिफंडेबल डिपॉझिट. हे आपल्या कामाचंही नाही आणि हे काय आपल्याला येणारही नाही. रेंट फॉर वॅकंट लँड यूज्ड फॉर कमर्शियल पर्पज इज गवर्न अंडर सेक्शन 3 ऑफ महाराष्ट्र ॲक्ट. व्हॅकंट लँड असेल तर त्याला कमर्शियल पर्पजसाठी वापरायचं असेल तर या कायद्याच्या सेक्शन 3नुसार त्याचा सेक्शन 3 त्या गोष्टींना ॲप्लिकेबल असणार आहे. द ॲक्ट प्रोव्हाइड स्पेशल प्रोटेक्शन टू व्हिच कॅटेगरी ऑफ टेनंट्स. कुठल्या टेनंट्सला स्पेशल प्रोव्हिजन्स दिल्या जातात तर स्लम एरियामधील जे टेनंट्स आहेत तर त्यांना स्पेशल प्रोटेक्शन दिलं जात आहे या कायद्याअंतर्गत. अंडर द ॲक्ट हू इज रिस्पॉन्सिबल फॉर रजिस्टरिंग लिव्ह अँड लायसन ॲग्रीमेंट. त्यासाठी खरं त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल जो आहे तो लँडलॉर्ड आहे, पण तर लायसन्सर आणि लायसन्सी असं जॉईंटली म्हटलेलं आहे. पण लँडलॉर्ड जे आहे तर सेक्शन 55-56नुसार तो या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहे. विच सेक्शन ऑफ द ॲक्ट मॅन्डेट्स कंपल्सरी रजिस्ट्रेशन ऑफ लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट. तर सेक्शन 55 आहे. सेक्शन 55नुसार कंपल्सरी रजिस्ट्रेशन असलं पाहिजे आणि बर्डन ऑफ प्रूफ जे आहे तर ते लँडलॉर्डवर असणार आहे की का रजिस्टर केलं नाही किंवा रजिस्टर केले किंवा नाही. व्हॉट इज द मॅक्झिमम पिरियड फॉर विच द लायसन्स कॅन बी ग्रांटेड अंडर लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट. तर लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंटच्या अंतर्गत काय लिमिट आहे तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारची लिमिट नाही, परंतु 11 महिने जे आहे तर ते स्टँडर्ड प्रॅक्टिस म्हणून किंवा भीतीच्या कारणाने 12 महिन्यापेक्षा जास्त झालं, 1 वर्ष झालं तर आपल्या घरावर कायमचा कब्जा केला जाईल अशा भीतीने 11 महिन्याचं जे आहे तर ते ॲग्रीमेंट केलं जातं. पण त्याला लिमिट नाही. हे डिपेंड अपॉन द विल ऑफ पार्टी. पार्टीचं जे ॲग्रीमेंट आहे पार्टीजमध्ये त्यांच्या ॲग्रीमेंटवर आहे डिपेंड. ते फेल्युअर टू रजिस्टर लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट रिझल्ट इन. तर ते लायसन्स जर रजिस्टर केलं नसेल तर त्याला काय म्हणायचं
तर त्याला ट्रीटिंग लायसन ॲज अ डीम्ड टेनंट, त्यावेळेस टेनन्सी आहे असंच डीम करावं लागेल, असंच कन्सिडर करावं लागेल, ते प्रिझम्पशन आहे. हू कॅन फिक्स स्टँडर्ड रेंट अंडर दिस ॲक्ट, तर सिव्हिल कोड जे आहे तर ते या कायद्याअंतर्गत स्टँडर्ड रेंट फिक्स करतं, याच्या अगोदर हे आपण बघितले. त्यानंतर 31 नंबरचा क्वेश्चन आहे, द रेंट ॲक्ट प्रोहिबिट्स रिकव्हरी ऑफ रेंट एक्सिडिंग. तर रेंट ॲक्ट काय करतं आहे, तर स्टँडर्ड रेंट आणि परमिटेड इन्क्रीजपेक्षा जास्त जर रेंट हे केलं जात असेल, चार्ज केलं असेल, तर ते ह्या ॲक्टनुसार प्रोहिबिटेड आहे. लँडलॉर्ड कॅन रिकवर पोझिशन फॉर रिपेअर्स अंडर सेक्शन. आता कुठल्या सेक्शनखाली रिपेअर जे आहे तर ते रिकव्हरी केले जाते, सेक्शन 13(1)(a) खाली लँडलॉर्ड जो आहे तर तो पोझिशन रिकवर करू शकतो. प्रिमायसेस लेट टू बँक और पब्लिक PASU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग जे आहेत, ज्या कंपनी असतात शासनाच्या, तर त्या जे आहेत सेक्शन 3(1)(b) खाली त्याला एक्झम्पशन दिले गेलेलं आहे सुरुवातीच्या सेक्शनमध्ये. अँड अपील अगेन्स्ट अन ऑर्डर ऑफ रेंट कोर्ट शॅल लाय बिफोर. जर रेंटच्या संदर्भात एखाद्या कोर्टासमोर आपण सिव्हिल कोर्टासमोर एखादं प्रकरण दाखल केले, तर त्याच्या अगेन्स्ट अपील जी आहे तर ती स्मॉल कॉजेस कोर्टाच्या बेंच, अपिलेट बेंच म्हणजे 2 जजेसच्या बेंचसमोर ती अपील जाते. द स्टँडर्ड रेंट इन्क्लूड्स चार्जेस फॉर म्युन्सिपल टॅक्सेस. म्युन्सिपल टॅक्सेस जर त्याच्यामध्ये स्टँडर्ड रेंटमध्ये मध्ये इन्क्लूड केल्या जाऊ शकतात. इफ अ टेनंट रेफ्युजेस लॉफुल एंट्री टू लँडलॉर्ड फॉर इन्स्पेक्शन. जर टेनंट एखाद्या वेळेस नोटीस देऊन लँडलॉर्ड येत असेल की मला घराचं इन्स्पेक्शन करायचं आहे, मी 4 दिवसानंतर येतो किंवा 8 दिवसानंतर तो नोटीस देऊन, आणि तो नाही म्हणत असेल, तर त्यावेळेस तो ग्राउंड इविक्शनचा ग्राउंड लँडलॉर्डसाठी असू शकतो. लँडलॉर्ड त्याला इविक्ट करण्याची परत नोटीस देऊ शकतो 30 दिवसाची. अंडर द ॲक्ट इसेन्शियल सर्व्हिसेस इन्क्लूड्स. इसेन्शियल सर्व्हिसेस काय आहेत बघा, वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी आणि सॅनिटेशन, हे 3 जे आहेत ते इसेन्शियल सप्लाय आहेत ह्या कायद्याखाली. सेक्शन 24 जे आहेत तर ते डील्स विथ रिकव्हरी ऑफ पोझिशन. पोझिशन रिकवर करण्यासाठी सेक्शन 24 खाली लँडलॉर्डला जाता येईल. व्हिच वन इज नॉट द ग्राउंड फॉर इविक्शन अंडर द महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट खाली कुठलं ग्राउंड नाही की ज्याच्या खाली इविक्शन करता येईल. लँडलॉर्ड डिसलाइक्स द टेनंट. आता अशा एकदम सोपे प्रश्न काही येणार नाहीत, पण एक याच्यामध्ये बोनाफाईड नीड, नॉन पेमेंट ऑफ रेंट, लँडलॉर्ड डिसलाइक्स द टेनंट, सबलेटिंग विदाउट परमिशन. तर बोनाफाईड नीड, नॉन पेमेंट किंवा सबलेटिंग हे सगळे जे आहेत तर हे ग्राउंड्स फॉर इविक्शन आहेत, परंतु त्याला आवडत नाही टेनंट लँडलॉर्डला, तर हे काही कारण नाही, त्याच्यामुळं हे त्याच्यामध्ये उत्तर आहे. आता याच्यानंतर सेक्शन वाईज बघूया आपण. सेक्शन 1 काय म्हणलं बघा, शॉर्ट टायटल एक्सटेंड अँड कमिटमेंट. आता यामध्ये जे आहे तर ते महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट 1999 हा त्या कायद्याचं नाव आहे, तर ते सेक्शन 1चा प्रश्नाचं उत्तर झालं. सेक्शन 2 ॲप्लिकेशन आहे बघा, तर ॲप्लिकेशन कुठं आहे, तर गव्हर्नमेंट अँड लोकल अथॉरिटीजला, लोकल अथॉरिटीच्या प्रिमायसेस आहे, तर त्याच्यामध्ये याचं ह्या ॲक्ट जो आहे तो अप्लाय केला जातो. सेक्शन 2 41वा प्रश्न आहे. नंतर 42वा प्रश्न एक्झम्पशन कुठं दिलेलं आहे, तर ह्या सेक्शन 3 आपल्याला एक्झम्पशन्स, त्यामध्ये बँक आहे, PSU पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहेत, फॉरेन मिशन्स आहेत, आणि बाकी अजून त्यामध्ये खूप काही खाली हे दिले जातात, तर त्या ह्या कायद्यानुसार एक्झम्प्ट केलेले आहेत. हे त्याच्यामध्ये एक्झम्पशनवर येणारा प्रश्न आहे. टेनन्सी नॉट टू बी टर्मिनेटेड विदाउट ड्यू प्रोसेस. तर टेनन्सी जे आहे तर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ फॉलो केल्याशिवाय टर्मिनेट होणार नाही, असं सेक्शन 4 सांगते. त्यानंतर सेक्शन 5 आहे तर ते डेफिनेशन आहे, त्यामध्ये पर्सन अलाउड टू ऑक्युपाय प्रिमायसेस विदाउट टेनन्सी. तर सेक्शन 5नुसार लायसन्सीची डेफिनेशन दिलेली आहे. इलिगल ऑक्युपंट, टेनंट बाय इनहेरिटन्स, पर्सन अलाउड टू ऑक्युपाय प्रिमायसेस विदाउट टेनन्सी आणि ओनर्स एजंट. आता याच्यामध्ये पर्सन अलाउड टू ऑक्युपाय प्रिमायसेस विदाउट टेनन्सी, तर त्याला लायसन्सीचे सेक्शन 5नुसार असं म्हटलेलं आहे. तर 6 आहे ॲज पर सेक्शन विच कोर्ट हँडल्स रेंट डिस्प्यूट्स. तर त्यामध्ये स्मॉल कॉजेस कोर्ट आणि सिव्हिल जज, सिनियर डिव्हिजन आणि ज्युनियर डिव्हिजन हे जे आहेत तर ते रेंटचे डिस्प्यूट हँडल करतात. 7 बार ज्युरिडिक्शन. व्हॉट इज रेस्ट्रिक्टेड अंडर सेक्शन 7 खाली काय रेस्ट्रिक्शन आहे, तर ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट इन सर्टन मॅटर्स. तर जे सिव्हिल कोर्ट आहे तर त्याला काही मॅटरमध्ये ज्युरिडिक्शन आहे, असं सेक्शन 7 बार दिलेला आहे. 8 नोटीस ऑफ इन्क्रीज ऑफ रेंट. सेक्शन 8नुसार हाऊ मच लँडलॉर्ड गिव्ह नोटीस फॉर रेंट इन्क्रीज. कशी द्यायची, तर ती रायटिंगमध्ये द्यायची, SMS रायटिंग, व्हर्बल कम्युनिकेशन आणि ओव्हर फोन, तर रायटिंगमध्ये द्यायचे. सेक्शन 9 आहे तर स्टँडर्ड रेंट. हू कॅन फिक्स स्टँडर्ड रेंट अंडर सेक्शन 9. सेक्शन 9 खाली कोण स्टँडर्ड रेंट फिक्स करू शकतो, तर कॉम्पिटंट कोर्ट जे आहे तर ते स्टँडर्ड रेंट या सेक्शन 9 खाली फिक्स करता येईल. त्यानंतर
परमिटेड इन्क्रीजेस सेक्शन 11नुसार परमिटेड इन्क्रीजेस जे येतं तर सेक्शन 10नुसार सेक्शन 10 नुसार परमिटेड इन्क्रीजेस तर ते कोणते येतं इन्क्रीजेस फॉर रिपेअर्स अँड टॅक्सेस टॅक्स आणि रिपेअरसाठी केलेले इन्क्रीजेस जे आहेत तर ते परमिटेड इन्क्रीजेस सेक्शन 10नुसार आहेत. 11 काय रिकव्हरी ऑफ रेंट इन एक्सेस तर सेक्शन 11 खाली येणारा कसा असू शकतो बघा MCQ रिकव्हरी ऑफ एक्सेस रेंट इज पेनलाइज्ड आपण त्यात बघितलं आहे की त्याला जर एक्सेस रेंट लँडलॉर्ड चार्ज करत असेल तर त्याला पनिशमेंट या कायद्यानुसार दिली आहे. सेक्शन 51वा प्रश्न आहे हा प्रोटेक्शन ऑफ टेनंट्स अगेन्स्ट इव्हिक्शन तर इव्हिक्शनच्या अगेन्स्ट जे आहे तर सेक्शन 12नुसार प्रोटेक्शन दिलेलं आहे टेनंटला तर तो ज्यावेळेस रेग्युलरली रेंट पे करत आहे तर अशा कंडिशनमध्ये त्याला इव्हिक्ट करता येणार नाही त्याला प्रोटेक्शन सेक्शन 12चं असणार आहे. 13मध्ये ग्राउंड्स ऑफ इव्हिक्शन विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्राउंड फॉर इव्हिक्शन अंडर सेक्शन 13 सेक्शन 13 खाली कुठला आहे बोनाफाईड पर्सनल यूज बाय लँडलॉर्डला स्वतःच्या वापरासाठीच पाहिजे असेल पर्सनल यूजसाठी खरोखर पाहिजे असेल तर त्या कंडिशनमध्ये त्याला इव्हिक्ट करता येऊ शकते. सेक्शन 14 लँडलॉर्ड्स राईट टू पोजेशन फॉर रिपेअर आता रिपेअरसाठी पोजेशन पाहिजे असेल लँडलॉर्डला तर ते सेक्शन 14नुसार लँडलॉर्ड कॅन इव्हिक्ट टेम्पररी फॉर न्यू टेनंट रिपेअर ऑफ कन्स्ट्रक्शन मॅरेज इन फॅमिली रिलिजियस रिझन्स तर फक्त रिपेअर्स आणि रिकन्स्ट्रक्शनसाठी सेक्शन 14 खाली तो पोजेशन परत घेऊ शकतो. लास्ट आहे बघा सेक्शन 15 सबलेटिंग सेक्शन 15 काय करतो तर सबलेटिंग प्रोहिबिट केलेलं आहे. सबलेटिंग कधी दिल्या जाऊ शकते फक्त रिटर्न कन्सेंट असेल लँडलॉर्डची त्याच कंडिशनमध्ये जे आहे तर ते सबलेटिंग अलाउड आहे. तर धन्यवाद मित्रांनो. हा आहे आपला महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टवरचा एक शॉर्ट व्हिडिओ.